इकडे ठाकरेंच्या मनोमिलनाची ही कथा, तर तिकडे गेल्या काही दिवसांपासून पवार काका पुतण्यांच्या मनोमिलनाचं दुसरं पर्व सुरू आहे। शरद पवार आणि अजित पवार यांच्या कार्यक्रमांमधल्या भेटीगाठी वाढतात, त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एक होईल, शरद पवार सत्तेसोबत जातील अशी आशा शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये पल्लवित झाली आहे। पण या आशेला लगेच सुरुंग लागलाय, कारण आता शरद पवार गटाचे आमदार अस्वस्थ असल्याची माहिती आहे। शरद पवार गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असण्याचं नेमकं कारण तरी काय आहे, बघूया। शरद पवार गटाचे आमदार अस्वस्थ। आता ज्यांचे उद्योग व्यवसाय साखर कारखाने सूतगिरण्या बरं का दूध संघ इतर काही कृषी उत्पन्न वगैरे 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 आहे, त्यांना ही चिंता जास्त असते। रेनकोट की छत्री ठरता ठरेना। आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे। शरद पवारांचे आमदार पुन्हा फुटणार। दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा असतानाच आता शरद पवार गटाचे आमदार अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू झाली आहे। या आमदारांची अस्वस्थता अगदी तशीच आहे जशी राष्ट्रवादी फुटण्यापूर्वी अजितदादांची अस्वस्थता होती। त्यामुळे शरद पवारांचे आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। विकास कामांसाठी निधी न मिळणं हे आमदारांच्या अस्वस्थतेचं कारण मानलं जात आहे। त्यामुळे निधीसाठी सत्तेसोबत जावं असा काही आमदारांचा विचार आहे। यासाठी शरद पवारांची ही मनधरणी केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आली आहे। मात्र शरद पवार भाजप सोडून कोणासोबतही जायला तयार असल्याचं म्हटलं जात आहे। शरद पवारांच्या आमदारांची ही अस्वस्थता पाहून मित्र पक्षातील नेत्यांनी थोडी कळ सोसण्याचा सल्ला दिला। कामं होत नाहीत म्हणजे कसली कामं होत नाहीत, मतदारसंघातली कामं होत नाहीत, निधी मिळत नाही। मला ते वाटत नाही। यापूर्वी सुद्धा हे निधी वाटप जे आहे शेकडो कोटीचं, हे अलीकडच्या काळातलं फॅड आहे। याआधी तुम्ही उत्तम आमदार असाल, उत्तम लोकप्रतिनिधी असाल तर तुम्ही लोकांची कामं करू शकता। आता ज्यांचे उद्योग व्यवसाय साखर कारखाने सूतगिरण्या बरं का दूध संघ इतर काही कृषी उत्पन्न वगैरे 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 आहे, त्यांना ही चिंता जास्त असते की आम्हाला कामं मिळत नाहीत किंवा आमची कामं निघून जातील सरकारकडली। आमदारांना सत्तेचे वेध लागले असले तरी पक्षाचे खासदार मात्र शरद पवारांसोबत ठाम उभे। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काय, हा प्रश्न आहेच। इथे महाविकास आघाडीसोबत लढायचं, स्वबळाचा नारा द्यायचा किंवा अजित पवारांसोबत वाटाघाटी करायच्या, असे तीन पर्याय पवार गटासमोर आहे। गेल्या काही दिवसात अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर दिसतायत। दोघांमध्ये हसत खेळत संवादही होतोय। त्यामुळे दोन्ही पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज बांधला जातोय। अशातच सुप्रिया सुळेंच्या एका वक्तव्यानं हा संभ्रम आणखी वाढला। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे। तेव्हा होईल तेव्हा। पवार कधी काय करतील याचा नेम नसतो, त्यामुळे काँग्रेसनेही सावध पवित्रा घेतलाय। सध्याच्या घडामोडीवर तडकाफडकी वक्तव्य करण्यापेक्षा राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट होण्याची वाट पाहावी असं काँग्रेस नेत्यांचं मत दिसतंय। नाही, असं आहे की पाऊस हा ज्यावेळेस वादळरूपी येतो त्यावेळेस छत्रीलाही ऐकत नाही आणि रेनकोटालाही ऐकत नाही। त्यामुळे नेमकं काय त्याचा अर्थ होतो तो येणाऱ्या पावसाच्या वादळावर आहे। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होतीये, दुसरीकडे पवार काका पुतण्याही एक होतील असा तर्क लावला जातोय। अशा स्थितीत वेट अँड वॉच हीच काँग्रेससाठी सोयीची भूमिका ठरणार आहे। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।